मराठी भाषेच्या विरोधामध्ये आज जो काही संप ठेवला ह्या लोकांनी, त्यात आपल्या एका मराठी रिक्षा चालकाने ह्यांनी मारहाण केली। काय तर म्हणे आज आम्ही संप डिक्लेअर केलाय, तू रिक्षा चालवतो कशी। अनेक रिक्षा स्टँडवरती मराठी रिक्षा चालकांना हे लोक रिक्षा लावू देत नाहीत। आज संप आहे, आज तुम्ही रिक्षा चालवायची नाही, दादागिरी करतायत। कुठे गेले आपले पोलीस? आता पोलीस कुठे झक मारतायत? नको तिथे तुम्ही कारवाया करतात, आता का नाही तुमची हिंमत होत? मराठी माणूस जर एखादा आंदोलन करत असेल तर तिकडे लाठीचार्ज करता तुम्ही। या परप्रांतात आलेल्या भैयांना ह्यांना का नाही तुडवत तुम्ही? आता ह्यांना कोणी अधिकार दिला कोणी रिक्षा चालवायची आणि कोणी रिक्षा नाही चालवायची म्हणून ठरवण्याचा? हा अधिकार यांना दिला कोणी? महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस रिक्षा चालवतोय, त्याला हे परप्रांतीय येऊन सांगणार की तुम्ही रिक्षा चालवायची नाही, संप हे ठरवणार, आणि आमचे पोलीस मुख गिळून गप्प बसतात। यांचा संप आहे तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही तुमचे बंदोबस्त का नाही ठेवला राज्यभर, मुंबईभर? तिथे बंदोबस्त पोलिसांचा असायला पाहिजे होता। तुम्हाला नाही चालवायची रिक्षा, तुम्ही काशी करा, तुमच्या राज्यात निघून जा, आम्हाला घेणं देणं नाही, पण मराठी माणसाला त्रास द्यायचा नाही। मराठी रिक्षा चालकांच्या वाट्याला यायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही। त्यांना रिक्षा चालवायची, ते चालवणारच। हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे, मुंबई मराठी माणसाची आहे। तुम्ही बाहेरून आलेला आहात, इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची।